मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या क्लासमध्ये मौद्रिक धोरणाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना, मौद्रिक धोरणाचा अर्थ आणि मौद्रिक धोरणाच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या समजून घेतल्या. आज आपण मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे पाहणार आहोत, उद्दिष्टे समजून घेणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॉनिटरी पॉलिसी. आर्थिक धोरणाची उद्दिष्टे गाठण्याकरिता मौद्रिक धोरणाच्या माध्यमाचा उपयोग केला जातो. कारण मौद्रिक धोरण हा आर्थिक धोरणाचाच एक भाग आहे आणि त्यामुळे जी आर्थिक धोरणाची उद्दिष्टे असतात तीच उद्दिष्टे मौद्रिक धोरणाची सुद्धा असतात. प्रत्येक देशाच्या मौद्रिक धोरणाची उद्दिष्टे वेगवेगळी असू शकतात, कारण प्रत्येक देशाची परिस्थिती वेगवेगळी असते. आर्थिक परिस्थिती वेगळी असते, भौगोलिक परिस्थिती वेगळी असते, पायाभूत सोयीसुविधा वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे प्रत्येक देशाचं जे मौद्रिक धोरण आहे हे वेगवेगळं असते. आणि प्रत्येक देशाच्या मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट सुद्धा वेगवेगळे असतात. काही देश विकसित असतात तर काही देश विकसनशील असतात आणि त्यामुळे प्रत्येक देशाच्या परिस्थितीनुसार तो देश आपल्या देशाची मौद्रिक धोरणे आणि त्या मौद्रिक धोरणाचे उद्देश ठरवत असतो. सामान्यतः विकसनशील देशातील, विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेला, जो पूर्णपणे विकसितही झालेला नाही, म्हणजे ज्याला आपण विकसित देश आहे असंही म्हणू शकत नाही, आणि जो देश पूर्णपणे अविकसित आहे, मागास आहे असंही म्हणू शकत नाही, अशा प्रकारच्या देशाला विकसनशील देश असं म्हणतात. म्हणजे विकासाच्या मार्गावर असलेला देश म्हणजे विकसनशील देश, प्रगतीच्या मार्गावर असलेला देश म्हणजे विकसनशील देश. तर अशा प्रकारच्या देशामधील, जसा आपला भारत देश आहे हा विकासाच्या मार्गावर आहे म्हणजे विकसनशील आहे. तर आपल्या देशासारखे जे विकसनशील देश आहेत त्या देशामधील जे मौद्रिक धोरण असते त्या मौद्रिक धोरणाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येतील. यामध्ये पहिलं उद्दिष्ट असते ते म्हणजे रोजगारात वाढ. रोजगार हा आज एक गंभीर विषय झालेला आहे, कारण लोकसंख्येतील वाढीमुळे आणि तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकत नाही आणि त्यामुळे रोजगारात वाढ करणे अतिशय आवश्यक असते. रोजगाराचं स्वरूप सुद्धा बदलत आहे. जसं जसं तंत्रज्ञान बदलत आहे तसं तसं रोजगाराचं स्वरूप बदलत आहे. काही कामं अगोदर व्यक्तीच करत होता, मनुष्यच करत होता, जे श्रमाचे काम आहेत, परंतु आज यंत्राद्वारे, रोबोटद्वारे अशा प्रकारचे काम केलं जाते आणि त्यामुळे जे रोजगाराचं स्वरूप आहे हे स्वरूप सुद्धा बदलत आहे. रोजगारामध्ये वाढ करणे आणि देशातील जी बेरोजगारी आहे ती दूर करणे आवश्यक असते आणि यासाठी देशाच्या मौद्रिक धोरणाचं रोजगारामध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असलं पाहिजे. मग रोजगारामध्ये कशी वाढ होईल? रोजगारामध्ये तेव्हाच वाढ होईल जेव्हा मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीमध्ये वाढ करण्यात येईल. जोपर्यंत गुंतवणूक वाढणार नाही
तोपर्यंत रोजगार वाढणार नाही. जेव्हा गुंतवणूक वाढेल तेव्हा नवीन उद्योगधंद्याची स्थापना होईल. नवीन उद्योगांची स्थापना झाली तर त्या नवीन उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, रोजगाराची आवश्यकता असेल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या बेरोजगार व्यक्तींना त्या ठिकाणी कामावर ठेवल्या जाईल. आणि त्यामुळे सर्वप्रथम गुंतवणूक करणं आवश्यक आहे. गुंतवणुकीमध्ये वाढ होणं आवश्यक आहे. जोपर्यंत गुंतवणुकीमध्ये वाढ होणार नाही तोपर्यंत रोजगारामध्ये वाढ होणं शक्य नाही. आणि ही गुंतवणुकीमध्ये जी वाढ आहे ही मौद्रिक धोरणाच्या माध्यमातूनच करता येऊ शकते. आणि म्हणून रोजगार वाढवण्यासाठी मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. मौद्रिक धोरणामध्ये गुंतवणुकीच्या वाढीवर भर दिला जातो. रिझर्व्ह बँकेद्वारे उद्योगांना अनेक सबसिडी दिल्या जातात, सोयी सवलती दिल्या जातात किंवा मागास भागामध्ये उद्योग स्थापन करण्याकरिता सबसिडी दिली जाते, प्रेरणा दिल्या जातात जेणेकरून उद्योगधंद्याची वाढ व्हावी, उद्योगधंद्यामध्ये वाढ व्हावी. उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली तरच रोजगारामध्ये वाढ शक्य आहे. आणि ही रोजगारातील वाढ मौद्रिक धोरणाच्या माध्यमातूनच होऊ शकते. तर अशा प्रकारे रोजगारात वाढ हा कोणत्याही देशाच्या, मग तो विकसित असो किंवा विकसनशील असो, प्रत्येकच देशाच्या मौद्रिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट असतो. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे किमतीमध्ये स्थिरता. किमतीमध्ये स्थिरता आणणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट होय. किमतीमध्ये स्थिरता म्हणजे वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता. वस्तूंच्या किमती जर स्थिर असतील तर त्यामुळे तेजी मंदीचं जे दुष्टचक्र आहे ते दुष्टचक्र निर्माण होणार नाही. आणि त्या दुष्टचक्राचे जे विपरीत परिणाम आहेत ते विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही. याकरिता वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या स्थिर असणे अतिशय आवश्यक असते. वस्तूंच्या किमती स्थिर नसतील तर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी आणि मंदीची परिस्थिती निर्माण होईल. आणि तेजी आणि मंदीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतील. कारण तेजी आणि मंदीचे अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होत असतात. आणि त्यामुळे आर्थिक विकासामध्ये तेजी आणि मंदीचे अडथळे निर्माण होतील. म्हणजे तेजी आणि मंदीमुळे आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती बाधित होईल, प्रभावित होईल. आणि म्हणून मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक मुद्रेच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते. मुद्रेच्या पुरवठ्यात आवश्यक ते बदल करून वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता आणू शकते. वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे ही काळाची गरज आहे, अतिशय आवश्यक आहे. पण वस्तूच्या किमती जर स्थिर राहिल्या नाही तर त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेला भोगावे लागतील. आणि म्हणून वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मौद्रिक धोरणाची आखणी करणारी रिझर्व्ह बँक ही पुरवठ्यामध्ये आवश्यक ते बदल करते. रिझर्व्ह बँकेकडे जे साधनं आहेत पतनियंत्रणाचे, त्या नियंत्रणाच्या साधनामधून रिझर्व्ह बँक पैशाच्या पुरवठ्यावर, पतपुरवठ्यावर आवश्यक ते नियंत्रण घालत असते. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा पैशाचा पुरवठा वाढवला जातो आणि जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा पैशाचा जो पुरवठा आहे हा मर्यादित केला जातो, कमी केला जातो. तर अशा प्रकारे किमतीमध्ये स्थिरता, वस्तूंच्या किमतीमध्ये स्थिरता असणे हा विकसनशील देशातील अर्थव्यवस्थेच्या मौद्रिक धोरणाचा एक अतिशय महत्त्वाचा उद्दिष्ट असला पाहिजे. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विनिमय दरात स्थिरता.
विनिमय दरात स्थिरता. विनिमय म्हणजे एक्सचेंज, अदला बदली म्हणतो आपण. तर ही जी अदला बदली आहे ही कशाची अदला बदली? चलनाची. कारण आपल्या देशात वेगळं चलन चालते, इतर देशांमध्ये जे चलन आहे, जो पैसा आहे, हा वेगळा चालतो. आणि म्हणून या दोन किंवा त्यापेक्षा जास्त देशातील किंवा दोन देशातील जे चलन आहे त्याची अदला बदली करताना जो दर असतो, जसं वस्तूच्या बदल्यामध्ये अगोदर वस्तू विनिमय होतं, म्हणजे किती वस्तू द्यायच्या म्हणजे किती वस्तू मिळतील. तर चलनाची जी अदला बदल आहे ती एका देशाचं चलन दुसऱ्या देशामध्ये परावर्तित करून दिलं जाते. म्हणजे रुपया, आपल्याला डॉलरची आवश्यकता असेल, अमेरिकेसोबत व्यापार करायचा असेल, आयात निर्यात करायची असेल, तर अमेरिकेमध्ये रुपया चालणार नाही, तर आपल्याला ते व्यवहार डॉलरमध्ये करावे लागतील. आणि म्हणून यासाठी अगोदर आपल्याला डॉलर विकत घ्यावे लागतील. मग एका डॉलरची किती किंमत आहे ते अगोदर ठरवावं लागेल. म्हणजे ते ठरत असते अगोदर एका डॉलरची जी किंमत आहे ती किती आहे, आणि तेवढे पैसे आपल्याला एका डॉलरसाठी द्यावे लागतील. आणि डॉलरचं, रुपयाचं जे परिवर्तन आहे ते डॉलरमध्ये करून घ्यावं लागेल. तेव्हाच आपण त्या देशाशी व्यवहार करू शकू. तर एका देशातील मुद्रेच्या एककाची, एका देशातील मुद्रेच्या एककाची म्हणजे चलनाची, जसं आपल्या देशातील रुपया आहे तर रुपयाची, दुसऱ्या देशाच्या एककात, दुसरा देश, समजा आपण अमेरिका समजू, दुसरा देश अमेरिका आहे, दुसऱ्या देशाच्या एककात म्हणजे दुसऱ्या देशाच्या चलनात म्हणजे डॉलरमध्ये व्यक्त केलेली किंमत म्हणजे विनिमय दर होय. जसं एका डॉलरची किंमत 73 रुपये असेल, कारण ही किंमत जी आहे ही बदलत असते, स्थिर नसते. समजा एका डॉलरची किंमत 73 रुपये असेल, तर हा जो विनिमय दर आहे, एका डॉलरची किंमत किती आहे, म्हणजे आपल्याला $1 घेण्याकरिता किती रुपये द्यावे लागतील? 73 रुपये द्यावे लागतील. 73 रुपये देऊन आपल्याला $1 त्याच्या बदल्यात मिळेल. तर हा जो दर आहे, या दरालाच काय म्हणतात? विनिमय दर असं म्हणतात. एका डॉलरच्या बदल्यामध्ये विशिष्ट पैसे, 73 रुपये, 75, जो काही दर असेल तेवढे रुपये किंवा पैसे द्यावे लागणे म्हणजेच विनिमय दर. मग हा विनिमय का केला जातो? तर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्याकरिता. आपल्याला अमेरिकेतून काही वस्तू आयात करायच्या असतील तर मग आपल्याला डॉलरची आवश्यकता पडेल, आणि म्हणून डॉलरची आवश्यकता पडल्यामुळे आपल्याला रुपयाचं परिवर्तन डॉलरमध्ये करून घ्यावं लागेल. पैसे द्यावे लागतील आणि त्याचं परिवर्तन करून डॉलर घ्यावे लागतील, कन्व्हर्शन करावं लागेल, परिवर्तन करावं लागेल डॉलरमध्ये. तेव्हाच आपण त्या देशातील ज्या वस्तू आहेत त्या आयात करू शकू. तर आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी किंवा त्या व्यापारात वाढ करण्यासाठी विनिमय दरात स्थिरता असणे आवश्यक असते. विनिमय दर आहे हा विनिमय दर स्थिर असणे आवश्यक असते, आणि याकरिता मौद्रिक धोरण राबवले जाते. आताच मी सांगितलं की जो विनिमय दर असतो हा बदलत असतो. म्हणजे जसं $1 खरेदी करण्याकरिता आपल्याला काही दिवसा अगोदर, काही वर्षा अगोदर 60 रुपये द्यावे लागत होते, परंतु आज जर आपल्याला $1 जर घ्यायचा असेल तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतात? 73 रुपये द्यावे लागतात. म्हणजे हा जो दर आहे विनिमय दर, विदेशी विनिमय दर, हा बदलत आहे, परंतु तो स्थिर असला पाहिजे. समजा हा बदलला तर काय होईल? समजा आजपर्यंत आपण 70 रुपये देत होतो. $1 किती $1 70 रुपयामध्ये खरेदी करत होतो. समजा हा दर बदलून आज 75 रुपये झाला तर काय होईल? एका डॉलरसाठी 5 रुपये जास्त द्यावे लागतील आपल्याला. एका डॉलरसाठी 5 रुपये जास्त द्यावे लागतील.
म्हणजे जेव्हा आपण अमेरिकेकडून वस्तू खरेदी करू तेव्हा त्या आपल्याला काय पडतील, महाग पडतील. कारण $1 आपण 75 रुपये देऊन खरेदी केला आणि अमेरिकेतील ज्या वस्तूंची किंमत आहे ही किंमत कशामध्ये व्यक्त केली जाईल, डॉलरमध्ये व्यक्त केली जाईल. आणि म्हणून वस्तूची किंमत काय होईल, आपोआप वाढेल या ठिकाणी. कारण जो डॉलर आपण 70 रुपयाला आजपर्यंत मिळत होता त्याची जर किंमत वाढून 75 रुपये जर होत असेल तर 5 रुपये एक्स्ट्रा एका डॉलरवर 5 रुपये असे कितीतरी डॉलर आपल्याला खरेदी करावे लागतील, तेव्हाच आपण अमेरिकेतील वस्तू आयात करू शकू. आणि म्हणून हा विदेशी विनिमय जो दर आहे, विदेशी विनिमय दर हा स्थिर असणे अतिशय आवश्यक असते. हा दर जर स्थिर नसेल तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. वस्तूच्या किमती वाढतील, वस्तूच्या किमती वाढला की झालं आयात खर्चामध्ये वाढ होईल. याचा जो परिणाम आहे हा परिणाम विदेशी व्यापारावर होईल. व्यापार असंतुलन होईल, आयात जास्त आणि निर्यात कमी होईल. म्हणजे आयातीचा जो अमाऊंटचा आकडा आहे हा वाढेल आणि निर्यातीचा कमी होईल. म्हणजे व्यापारामध्ये जे संतुलन पाहिजे ते संतुलन बिघडेल. आणि म्हणून विदेशी विनिमय दर हा स्थिर असणे अतिशय आवश्यक आहे. आणि यासाठी देशाची जी केंद्रीय बँक आहे, रिझर्व्ह बँक, त्या बँकेचं जे मौद्रिक धोरण आहे त्या मौद्रिक धोरणाचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे की विदेशी विनिमय दरामध्ये स्थिरता ठेवणे. तो स्थिर असला पाहिजे, त्यामध्ये काही बदल होता कामा नये. त्यामध्ये जर बदल झाले तर त्यामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतील. आणि म्हणून विदेशी विनिमय दरामध्ये स्थिरता ठेवणे हा कोणत्याही देशाच्या मौद्रिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट असला पाहिजे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, चौथं उद्दिष्ट आहे ते म्हणजे आर्थिक विकास. आर्थिक विकास साध्य करणे हा प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचा उद्दिष्ट असला पाहिजे. कारण विकसनशील देशामध्ये आर्थिक विकास करणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट असते. कारण विकसनशील देश हा विकासाच्या मार्गावर असतो, पूर्णपणे विकसित झालेला नसतो. आणि त्या देशाचा जर पूर्णपणे विकास व्हायचा असेल तर मौद्रिक धोरणाची आवश्यकता असते. त्यासाठी मौद्रिक धोरणाची आखणी करावी लागते आणि त्या मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास कशा पद्धतीने होईल याच्या योजना आखाव्या लागतात आणि त्या योजनांच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास करावा लागतो. यासाठी मुख्य बाब म्हणजे गुंतवणूक. गुंतवणुकीत जोपर्यंत वाढ होणार नाही तोपर्यंत देशाचा आर्थिक विकास होणार नाही, सर्वांगीण विकास होणार नाही. देशामध्ये पायाभूत सोयी सुविधा निर्माण होणार नाही आणि उद्योगधंद्यामध्ये वाढ होणार नाही, औद्योगिकीकरण होणार नाही, तोपर्यंत लोकांना रोजगार मिळणार नाही. आणि रोजगार जर मिळाला नाही तर मिळकतीचं जे साधन आहे ते साधनच राहणार नाही, अशा व्यक्ती बेरोजगार राहतील. आणि म्हणून सर्वप्रथम गुंतवणूक होणे आवश्यक असते. गुंतवणूक झाली तर उद्योगधंद्याची निर्मिती होईल, उद्योगधंद्यांमुळे लोकांना रोजगार मिळेल, रोजगार मिळाल्यामुळे लोकांकडे पैसा येईल आणि पैसा आल्यामुळे त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान वाढेल, राहणीमान उंचावेल, जीवनमान उंचावेल. आणि म्हणून मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून गुंतवणुकीमध्ये वाढ केली जाते आणि गुंतवणुकीमध्ये वाढ करून देशाचा जो आर्थिक विकास आहे हा आर्थिक विकास सहजपणे घडवून आणता येऊ शकतो. तर अशा प्रकारे आर्थिक विकास हा सुद्धा कोणत्याही विकसनशील देशाचा मौद्रिक धोरणाचा एक महत्त्वाचा उद्दिष्ट असावा. त्यानंतर आहे आर्थिक स्थिरता. देशामध्ये आर्थिक स्थिरता सुद्धा असली पाहिजे.
कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये तेजी व मंदीचे व्यापार चक्र सतत सुरू असते. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार जर आपण पाडले कोणत्याही देशाच्या, तर साम्यवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाहीवादी अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था, अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचे सामान्यतः 3 प्रकार पाडले जातात. साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सर्व साधने ही सरकारच्या मालकीची असतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये ती खाजगी मालकीची असतात. आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही जी क्षेत्र आहेत ती सरकारच्या मालकीची असतात, तर काही जे क्षेत्र आहेत हे खाजगी मालकीची असतात. जसं अमेरिका हा भांडवलशाहीवादी देश आहे पूर्णपणे, चीन आहे हा साम्यवादी देश आहे, तर भारत हा मिश्र अर्थव्यवस्थेचा देश आहे. परंतु भारतामध्ये हळूहळू खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणजे भारत हा सुद्धा भांडवलशाहीकडे जात आहे. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असल्यामुळे तेजी आणि मंदीचे चक्र सतत सुरू असते. कारण वस्तूच्या किमती स्थिर नसतात, वस्तूच्या किमती कमी जास्त होत असतात आणि वस्तूच्या किमती वाढल्या तर तेजीची परिस्थिती निर्माण होते आणि वस्तूच्या किमती जर कमी झाल्या तर मंदीची परिस्थिती निर्माण होते. या दोन्ही अवस्था, मग तेजी असो किंवा मंदी असो, दोन्ही ज्या अवस्था आहेत या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या असतात. आणि तेजीपेक्षा मंदीचे जे दुष्परिणाम आहेत हे अत्यंत गंभीर असतात. कारण आपण पाहिलं की मंदीच्या परिस्थितीमध्ये वस्तूची मागणी कमी होते, त्यामुळे उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झालं तर रोजगार बुडतो, लोकांना बेरोजगार व्हावं लागते. बेरोजगार झाला तर पैसा येत नाही. म्हणजे अशा प्रकारचे अनेक गंभीर परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असतात. आणि म्हणून अशा गंभीर परिस्थितीतून जर अर्थव्यवस्थेला बाहेर काढायचं असेल तर मौद्रिक धोरणाचा अवलंब करावा लागतो. मौद्रिक धोरणाचा अवलंब करून या दोन्ही अवस्थांवर, मग तेजी असो की मंदी असो, या दोन्ही अवस्थांवर नियंत्रण मिळवता येते आणि आर्थिक स्थिरता प्राप्त करता येते. अशा प्रकारे आर्थिक स्थिरता प्राप्त करणे हे कोणत्याही विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तर कुणाला काही याविषयी जर क्वेश्चन विचारायचे असतील तर विचारू शकता.